नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आज सोमवार, आठवड्याचा पहिला दिवस आणि हा दिवस आणि पुढचा आठवडा तुमच्यासाठी समाधानाचा जाव. वळूयात बातम्यांकडे. सुरुवातीला बातमी आहे शरद पवार यांच्या एका पत्राची. कारण कृषी विधेयकाच्या बाबतीत दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं जोरदार आंदोलन सुरू आहे. आजचा त्या आंदोलनाचा 11वा दिवस आहे आणि हेच विधेयक शेतकऱ्यांसाठी हिताचं नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. पण आता राज्यातल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनंही त्याला पाठिंबा दिलाय. पण न्यूज 18 लोकमतच्या हाती शरद पवार यांचं असं एक पत्र लागलंय ज्यामध्ये स्वतः शरद पवार यांनी लिहिलंय की एपीएमसीमध्ये बदल घडवण्याची गरज आहे. 2010 मध्ये शरद पवार देशाचे कृषी मंत्री असताना त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलं आहे. या पत्रात काय नमूद करण्यात आलंय आपण पाहूयात. कृषी मंत्री असताना शरद पवार यांनी लिहिलेलं पत्र. त्यांनी असं म्हटलंय, कृषी क्षेत्रात सुधारणा होण्यासाठी ग्रामीण भागात आर्थिक विकास, रोजगार उपलब्ध होणं गरजेचं आहे. त्यासाठी चांगली बाजारपेठ उपलब्ध होणं हे सुद्धा गरजेचं असल्यानं खाजगी क्षेत्रानं कृषी क्षेत्रात सहभाग वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या बाजार समिती कायद्यामध्ये सुधारणा करावी जेणेकरून खाजगी क्षेत्राचा कृषी क्षेत्रातला सहभाग वाढेल आणि शेतकरी ग्राहक यांना पर्यायी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकेल. तर सध्याच्या एपीएमसी पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज आहे. खाजगी क्षेत्रातील सहभागामुळे उत्पादक, विक्रेते आणि ग्राहक यांना स्पर्धात्मकतेतून गुणवत्ता सुद्धा टिकवता येईल असं शरद पवार यांनी या पत्रात नमूद केलं होतं. 2010 मधलं हे पत्र आहे आणि हे पत्र सध्या चांगला चर्चेचा विषय ठरला. इकडे शेतकरी आंदोलनाच्या बद्दल सरकारनं शहाणपणाची भूमिका घ्यावी असा सल्लाही शरद पवारांनी दिला. बैठका घेतात पण महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेत नाहीत. त्यामुळे देशभरातील शेतकरी आंदोलनाला जातील आणि हे आंदोलन अधिक तीव्र होईल असं वाटतं असंही शरद पवार म्हणाले. त्यामुळे आपली 2010 मधली भूमिका शरद पवार यांनी बदलली का असाही प्रश्न उपस्थित होतोय. पंजाब हरियाणाचा शेतकरी रस्त्यात येतो गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे. त्याची दुर्दैवाने घेतली दिसत नाही. मला स्वतःला असं वाटतं की असंच जर राहिलं तर ते फक्त दिल्लीपुरतं सीमित राहणार नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातले लोक त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील आणि प्रश्नाची सोडवणूक आपल्या पद्धतीने करून घेतली. अजूनही शहाणपणाची भूमिका घ्यावी अशी माझी अपेक्षा. फक्त एकच विनंती केली होती की घाईघाई तुम्ही करू नका. तुम्ही सिलेक्ट कमिटीकडे पाठवा, तुम्ही चर्चा करा, आपण एकत्र बसू. पण एकत्र बसणं किंवा सिलेक्ट कमिटीमध्ये चर्चा करणं याही गोष्टी त्यांनी स्वीकारल्या नाहीत. सदनामध्ये चर्चा होऊन दिली नाही आणि घाईगर्दीने हे पास करून घेतलं, आपलं पाचवी भ्रमात दाखवलं. आता त्याचे परिणाम त्याला व्हावा लागतात. केंद्र सरकारनं केलेल्या कृषी कायद्याला राज्यात कोणाचाही विरोध नसल्याचं राज्यातले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तर राज्य सरकारमध्ये एक मंत्री दिल्लीत आंदोलनासाठी गेल्याच्या मुद्द्यावर मात्र त्यांनी टीका केली. मला असं कळलं की आमचे एक मंत्री शेतकऱ्यांच्या आंदोलनाकरता कुठेतरी दिल्लीला गेले आहेत. त्या मंत्र्यांना माझं सांगणं आहे की हे सगळे कायदे सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्राने केले आहेत. आपण बघा, हे सगळे कायदे महाराष्ट्रात आत्ताही अस्तित्वात आहे. म्हणूनच याच्या विरुद्ध कुठलेही आंदोलन महाराष्ट्रात झालं नाही. काँग्रेसने केव्हा आंदोलन केलं, त्यामुळे ते दिल्लीत कशा करता गेले. त्यांना जर आंदोलन करायचं आहे तर या सरकारच्या विरुद्ध त्यांनी करावं आणि या सरकारला सांगावं की 2006 साली तुम्ही लिझिंगचा कायदा केला, जो आता केंद्राने केला तो कायदा महाराष्ट्रात आत्ता आपण प्रायव्हेट एपीएमसीचा कायदा आपल्याकडे केला, तो आता केंद्र सरकार करत आहे. सगळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात झालेले कायदे आहेत. त्यामुळे निव्वळ राजकारण करायचं आणि विशेषतः मला असं वाटतं की जे सत्तेत आहेत त्यांनी लोकांच्या कल्याणाकरता कामं केली पाहिजेत. त्याच्याऐवजी तेच राजकारण करतात, तेच आंदोलनं करतात. कृषी कायद्याच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे 9 डिसेंबरला राष्ट्रपतीची भेट घेणार आहेत. तर शिरोमणी अकाली दलाच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळानं काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. कृषी कायद्याच्या विरोधामध्ये जी लढाई सुरू आहे त्या लढाईमध्ये अकाली दलानं शिवसेनेचं समर्थन मागितलं. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं या बंदला, या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनी याबद्दल घोषणा केली.
शेतकऱ्यांच्या या भारत बंदला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं सक्रिय पाठिंबा देत महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं या बंदमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन केलं. प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हे आवाहन केलंय. काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनंही भारत बंदला पाठिंबा दिलाय. शेतकऱ्यांच्या भारत बंदला राष्ट्रवादीचा सक्रिय पाठिंबा असेल असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय. कृषी कायद्याची अंमलबजावणी नको असं ठामपणे त्यांनी नमूद केलं आहे. इकडे शिवसेनेनं सुद्धा काल रात्री उशिरा कृषी कायद्याच्या विरोधातल्या भारत बंदला आपला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं. दिल्लीमध्ये कृषी कायद्याच्या विरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे. त्याचे पडसाद आता राज्याच्या राजकारणात उमटू लागलेत. राज्यातील शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी 8 डिसेंबरला पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावं असं आवाहन केलं आहे. विविध राज्यातील शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारला या मुद्द्यावरून इशारा देत 8 डिसेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली. या बंदला आता महाराष्ट्रात सुद्धा प्रतिसाद दिला जात असल्याचं चित्र आहे. भारत बंदला एपीएमसीनं पाठिंबा दिलाय. मुंबई आणि आसपासच्या शहरातील फळं आणि भाजीपाला पुरवठ्यासाठीचं सगळ्यात मोठं मार्केट अर्थात एपीएमसी या बंदमध्ये सहभागी होण्याचा इथल्या लोकांनी निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांवर याचा परिणाम होणार आहे. एपीएमसी मधली सर्वच्या सर्व 5ही मार्केट 5ही बाजारपेठा बंद असतील. याची औपचारिक घोषणा माथाडी कामगार नेते शशिकांत शिंदे यांनी केली. व्यापारी, माथाडी, वाहतूकदार, वारणार अशा सर्व घटकांनी भारत बंदला आपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे भाजीपाला, फळं, कांदा, बटाटा, अन्नधान्य, मसाला सगळंच मार्केट बंद असेल. आणि आता बातमी आहे काँग्रेसमधल्या एका मोठ्या गौप्यस्फोटाची. आतापर्यंत आपण पाहिलं की आजवर एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षांमध्ये गेल्यानंतर नेते एकमेकांवर टीका करायचे किंवा चिखलफेक करायचे. आता खुद्द पक्षामध्ये असतानाच पक्षातले वाद चव्हाट्यावर येऊ लागलेत. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते जनार्दन चांदूरकर यांनी एक गौप्यस्फोट केलाय. काँग्रेस पक्षामध्ये गुणवत्ता असूनही जातीमुळे संधी मिळत नसल्याचं त्यांनी या पुस्तकात नमूद केलंय आणि काँग्रेसमधल्या जातीपातीच्या राजकारणावर ठळक भाष्य केलंय. योगायोग म्हणा, पण 6 डिसेंबरचा मुहूर्त चांदूरकरांनी निवडला. जनार्दन चांदूरकर यांच्या इंटू द वर्ल्ड ऑफ लाईट या पुस्तकाचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. गेल्या काही वर्षात काँग्रेस पक्षात नेत्यांच्या मुलांना जास्त महत्त्व मिळत असून त्यांनाच लाभाची पदं मिळत असल्याचंही चांदूरकर यांनी या पुस्तकात नमूद केलंय. त्यामुळे काँग्रेस पक्षातलं अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा ठळकपणे समोर आलं आहे. मी जेव्हा निवडून आलो 1985ला याच मतदारसंघातून पहिल्यांदा, तेव्हा आय वॉज अ प्रॅक्टिसिंग लायर. आय वॉज MA LLB आणि प्रॅक्टिसिंग लायर होतो. तर मला असं वाटायचं की बाबा मी एवढा शिकलो म्हणजे मला मंत्री काहीतरी करतील. पण मग मला असं आश्चर्य वाटलं की नवीन निवडून पोरं बच्चे लोक ते जिनको शिक्षण नाही, काय नाही, परंतु ठराविक माणसाचा मुलगा म्हणून तो मंत्री झाला. आणि त्याला मी जेव्हा विधानसभेमध्ये पाहत होतो, आम्ही जेव्हा प्रश्नोत्तराचा तास होत असे तेव्हा त्याची जी त्रेधा होत असे हे पाहिल्यानंतर मला असं वाटू लागलं की यार हे काय आहे की मला यानी म्हणजे माझा स्वभाव नाही, माझ्यासाठी बरेच केपेबल लोकांना तिथे चान्स मिळाला नाही. आणि म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे लोकशाहीमध्ये जे नेक्सस अनलेस द हायकमांड ते हा त्याच्यामधला भाग आहे. इकडे उल्हासनगर मॅक्सी लाईफ रुग्णालयाच्या ICU विभागात रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. त्यामुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. धुराचे लोट येऊ लागले. त्यामुळे रुग्णालयात सगळेच जण घाबरले आणि पळापळ सुरू झाली. ICUमध्ये 5 तर इतर वॉर्डात एकूण 14 कोविड रुग्ण होते. या सगळ्यांचे जीव वाचवण्यासाठी त्यांना तात्काळ दुसऱ्या हॉस्पिटलला हलवण्यात आलं. रुग्णालयाच्या ठिकाणी प्रचंड गर्दी झाल्यानं ICUमध्ये असलेल्या रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करताना सुद्धा अडचणी येत होत्या. दरम्यान उल्हासनगर अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तासाभरात ही आग विझवली. रुग्णांच्या नातेवाईकांना आगीची माहिती मिळताच त्यांनी रुग्णाला बाहेर गर्दी केली.
एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. उल्हासनगर कल्याण बदलापूर महामार्गाच्या शेजारी असलेल्या मॅक्सी लाईफ या हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागलेली आहे. ICUमध्ये ही आग लागलेली आहे आणि ICUमध्ये अनेक रुग्ण होते. त्यांना आता बाहेर काढण्याचं काम सुरू झालेलं आहे. उल्हासनगर अग्निशमन दल असेल किंवा ज्या रुग्णवाहिका असतील त्या या ठिकाणी आलेल्या आहेत. रुग्णांना बाहेर काढण्याचं काम आपण पाहू शकता की अनेक रुग्णवाहिका या ठिकाणी आलेल्या आहेत. त्याचबरोबर उल्हासनगर अग्निशमन दल देखील या ठिकाणी आलेला आहे. मोठा गोंधळ उडालेला आहे कारण कोरोनाचा काळ आहे. कोरोनाच्या काळामध्ये अनेक कोरोना रुग्ण या हॉस्पिटलमध्ये आहेत. आपण पाहू शकतो की कशा प्रकारे ICUमध्ये असलेले हे रुग्ण घेऊन जाण्याचं काम केलं जात आहे. अत्यंत गंभीर परिस्थितीत असलेले हे रुग्ण त्यांना शिफ्ट करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. मोठी गर्दी आहे. पोलीस फाटा देखील आहे. या ठिकाणी ज्यांना स्थानिक माहिती मिळाली प्राथमिक त्यांच्याकडनं माहिती घेऊया. चौधरी साहेब, काय प्राथमिक माहिती आहे तुमच्याकडे? मॅक्स लाईफ हॉस्पिटलला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. फायर ब्रिगेडचे अधिकारी आमचे लवकर या ठिकाणी तात्काळ पोहोचले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली आणि ते आग आटोक्यात आणल्यानंतर ह्या हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 15 ते 20 रुग्ण आहेत आणि काही रुग्ण ICUमधले रुग्ण आहेत, काही व्हेंटिलेटरमधले आहेत आणि काही साधे सिम्पटम्स झालेले लोक आहेत. त्यांना आम्ही विविध ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न करतोय. विविध पातळीवर आमचं मदत कार्य सुरू आहे आणि ते मदत कार्याच्या माध्यमातून लोकांना आम्ही सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो. आपण पाहिलं की उल्हासनगर महापालिकेतील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. त्यांनी प्राथमिक आपल्याला माहिती दिलेली आहे की उल्हासनगरच्या मॅक्स लाईफ हॉस्पिटलमध्ये ही जी आग लागलेली आहे ती आग आता सध्या विझलेली आहे. मात्र अग्निशमन दल असेल आणि रुग्णवाहिका असतील त्यांच्याकडनं या ठिकाणी रुग्णांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. मात्र मोठी गर्दी आहे आणि त्याच्यामुळे पोलिसांना या ठिकाणी अडचणी येत आहेत. पोलीस देखील जे बगे आहेत त्यांना बाजूला करण्याचं काम सध्या करतायत. एकही जीवितहानी सध्या झालेली नाहीये, मात्र वित्तहानी या ठिकाणी झालेली दिसून येते. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, उल्हासनगर. इकडे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात ईडीकडे ज्यांनी तक्रार दाखल केली होती त्या रमेश अय्यर यांच्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. टॉप सिक्युरिटीचे मालक राहुल नंदा यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदा यांनी अय्यर यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा आरोप केला आहे. अय्यर यांच्या तक्रारीनंतर सरनाईक यांची ईडीची चौकशी सुरू झाली होती. आता अय्यर यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यामुळे सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाच्या तपासानंतर मुंबई पोलीस विरुद्ध ईडी असा सामना पुन्हा एकदा पेटतो की काय अशी शक्यता आता निर्माण झाली. विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विवेक, काय अधिक माहिती आहे या प्रकाराबद्दल? मिलिंद, साधारणतः गेल्या वर्षभरापासून केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पाहायला मिळतोय आणि त्यातली आणखीन एक घटना घडलेली आहे ती म्हणजे प्रताप सिंग यांच्या प्रकरणामध्ये ईडीकडे ज्यांनी तक्रार केली होती त्या रमेश अय्यर यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रमेश अय्यर यांच्यावर टॉप सिक्युरिटीमध्ये आर्थिक फसवणुकीच्या संदर्भात EOW म्हणजे आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. टॉप सिक्युरिटीचे मालक राहुल नंदा यांनी ही तक्रार केली होती आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात तो गुन्हा दाखल केलेला आहे. रमेश अय्यर यांनी आर्थिक घोटाळा केलाय, त्याच्यामुळे टॉप कंपनीला मोठं नुकसान झाल्याचा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला होता आणि त्याच्यानुसार आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मिलिंद. विवेक, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. इकडे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं भारतामध्ये लसीच्या आपत्कालीन वापराकरता औपचारिक मान्यता मिळवण्यासाठी DGCIकडे अर्ज दाखल केला आहे. सिरमनं ऑक्सफर्डची कोविड-19 लस कोविशिल्ड याच्या वापराकरता ही परवानगी मागितली आहे. लसीच्या परवानगीसाठीची वापरासाठीची औपचारिक मान्यता मिळवण्याकरता ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे अर्ज करणारी सिरम ही पहिली स्वदेशी कंपनी ठरली. यापूर्वी शनिवारी अमेरिकेतील औषध निर्माण करणारी कंपनी फायझरनं या कंपनीच्या भारतीय युनिटनं कोविड-19 या लसीच्या आपत्कालीन उपयोगासाठी वापरासाठी औपचारिक मंजुरी मागितली होती. DCGIकडे अर्ज केला होता. कोविड-19ची लस ब्रिटन आणि बहारीनमध्ये त्याला आधीच मान्यता देण्यात आली आणि या दोन्ही ठिकाणी फायझरचीच लस आहे. फायझरनं आता भारतात मंजुरीसाठी अर्ज केला आहे. कोरोनावरची लस ही 90% परिणामकारक असल्याचं सिरमनं आधीच म्हटलं आहे. चंद्रकांत पुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, आता फायझरचा आधी अर्ज आला होता, आता सिरमचा सुद्धा अर्ज आलाय.
मिलिंद, ही भारतीयांसाठी निश्चितच एक आनंदाची बातमी म्हणता येईल, खुशखबर म्हणता येईल. कारण आपल्याला माहिती आहे, गेल्या 28 नोव्हेंबरला स्वतः पंतप्रधान श्रीरामच्या दौऱ्यावर आले होते पुण्याला. आता त्यांनी हैदराबाद आणि अहमदाबादला भेटी दिली होते, पण त्यात अंतिम टप्प्यात लस फक्त श्रीरामची होती. आणि त्याच वेळेस पंतप्रधानांनी आजार पुण्यावर सांगितलं होतं की तुम्ही आपत्कालीन परवानगीसाठी अर्ज करून टाका, आम्ही सरकारच्या वतीने लगेच तुम्हाला परवानगी देऊ. आणि आदर पुनावरनी त्या दिवशी संध्याकाळी जाहीर पण केलं की आम्ही येत्या काही दिवसात या संबंधीची परवानगीची प्रक्रिया पूर्ण करू आणि लस लवकरात लवकर होतील तेवढं बाजारात होऊ. त्याप्रमाणेच श्रीरामने आज केंद्र सरकारकडे ही परवानगी मागितलेली आणि आशा करूयात लवकरात लवकर ही परवानगी मिळेल आणि श्रीरामची स्वदेशी भारतीय लस बाजारात येईल आणि भारतासाठी एक खूप मोठा रिलीफ असेल. कारण ही लस सर्वात स्वस्त असणार आहे. म्हणजे ही सगळ्यात मोठी समाधानाची बाब आहे भारतीयांसाठी. निश्चित चंद्रकांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक नंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक जिल्ह्यातील माजी सैनिक कचरू साळवे यांची घरासाठीची सुरू असलेली फरफट न्यूज 18 लोकमतनं लावून धरली होती. या बातमीचा मोठा इम्पॅक्ट झाला असून विभागीय आयुक्त रामकृष्ण गमे यांनी साळवे यांच्या घराचा प्रश्न आठवड्याच्या आत मार्गी लावू असं आश्वासन न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिलं. एका माजी सैनिकाला आपल्या हक्काच्या घरासाठी अशा प्रकारे त्रास सहन करावा लागणं हे दुर्दैवी असून आपण वैयक्तिकरित्या यात लक्ष घालू आणि हा प्रश्न सोडवू असं त्यांनी नमूद केलं. नाशिक जिल्ह्यातल्या येवला हे हवालदार कचरू साळवे यांचं गाव. निवृत्त झाल्यानंतर राज्य सरकारच्या सूचनेनुसार त्यांना घरासाठी इथे जमीन देण्यात आली. इथे त्यांनी घरही बांधलं, पण एका मोठ्या संकुलाच्या कामासाठी सरकारच्याच वतीने ही जमीन ताब्यात घेण्यात आली आणि घर जमीनदोस्त करण्यात आलं. दुसरी जागा देण्याचं आश्वासन मिळालं, पण ते आश्वासनच राहिलं. गेल्या 25 वर्षांपासून शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या साळवे झिजवत आहेत. 71 साली भारत पाकिस्तान युद्धात त्यांनी पराक्रम गाजवला होता आणि त्यांना वीरचक्र या उच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. माझी कैर नाही केली, जमीन मिळाली, एका चोराने लंबडावली. दुसरी गोष्ट जागा मिळाली घरासाठी, ती वापस घेतली. माझी जी दिलेलं दान ते पण वापस घेतलं. जे जागाही गेली आणि माझं घर पण गेलं. आज मी भाड्याच्या घरात राहत आहे. पण आता विभागीय आयुक्तांनी त्यांना तातडीनं घर मिळवून देऊ असं आश्वासन दिलं आहे. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथे थांबूया. थोड्याच वेळात पुन्हा भेटूयात. सर्व घडामोडींचा घेणार आहोत वेगवान आढावा.